सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. धन्य मी जन्मालो तास विठोबाचे झालं प्रस्तुत प्रसंग. कीर्तन रूपी सिरसण घेतलेला भंग अखिलकूट ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदंबनी जगतमान्य देवनिवास तुकोबराय यांचा चालचरणाचा अखंडितपणे जगाच्या मालकाची साधी आवड माणसाला किती वृद्धिंगत बनवतं याचं चिंतन करणारा भंग. औचित्यही तसंच. श्री संत सच्चिदानंद साईबाबांच्या या भव्य मंडपामध्ये प्रांगणामध्ये चालू असलेला हा नामस्मरणाचा चाकर, हा सप्ताह, या हरिनामाच्या संकीर्तनामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या पदरामध्ये परमभक्ती समजते. ज्या संतांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी अवतारित व्हावं, जगाच्या मालकात आणि त्यांच्या तीळ मात्रही फरक नसावा आणि तो का नसावा याची व्याख्या तुकोबरा अभंगात सांगतात. का तो फरक नाहीये? देवात आणि संतांमधला फरक नेमका कुठल्या गोष्टीमुळे दूर झाला? अशी काय सामर्थ्यता होती की जगाच्या मालकाचा अधिकार संसारिक व्यक्तिमत्वाला सुद्धा मिळतो? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा तुझ्या दारी यावं, तुला पाहावं आणि आम्ही आमचं राहूच नाही. पण याला सुद्धा प्रारब्ध प्रबळ असावं. कारण ज्ञानोबराय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावं. जगाचा मालक उगच आवडत नाही किंवा सोहळे कीर्तनाचे करायचं असतील तर प्रारब्ध प्रबळच लागतं. आज विनोददादा बोर्डेंच्या माध्यमातून हा सुंदर सोहळा इथं उभा आहे. हे त्यांच्या आई वडिलांच्या संस्कारांची पावती आहे की अखंडितपणे हा वैभव सोहळा त्यांच्यामुळे घडला. कारण हे माझं मत नाहीये. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझ्या वडिलांची मीरा सेवा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला हे कदाचित जमलं नसतं, पण हे वैभव निर्माण होत आहे. माऊली सांगतात, तैसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता बरी तया. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित करा. तेव्हा कुठं दृष्टीनं फिरे जगाच्या मालकाच्या समोर जाता येतात. देवाकडे जाणं एवढं सोपं नाहीच आहे. हे बघा, माणसंच गोळा करायची म्हटल्यावर काही अवघड नाही. लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार कनिष्ठ होत चालली आहे. तर कसे लोक ह्या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, याच्यापेक्षा 10 पटीने आली असती. फक्त विचारांची क्षमता तिथे नसते. म्हणून सामर्थ्याने आम्हाला कळावं कुठे बसावं, कुठे असावं, म्हणजे आमचं आयुष्य सुंदर असणार. देवाची हे तुझ्या दारी येऊन थांबताय, फार मोठं भाग्य लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो बसलो नाही. काही म्हणतात बसलो मधनं झालं पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही मायबाप. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजनाचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य भागणार. अशा माझी नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया पावे कोणी. मग तुकोबराय सांगतात, तुका म्हणे नाड पाप ढाके हितार. माणसं सहज विचारतात, ताई पाप 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 म्हणजे काय असतं? सिलुकर स्वतःचं चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? म्हणून तर विनंती आहे, गोमटेले करा माझे भार ओझे तुम्हास. आमचं चांगलं आमच्यापेक्षा त्यांना चांगलं कळतं. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरील. कारण आम्हाला माहित आहे, करी लाभाविन निस्वार्थी प्रेम करताय तुम्ही. या बद्दल आम्हाला फक्त एवढंच करायचंय, माझे चित्त तुझे, त्याच्या पलीकडे काहीच करायचं नाहीये. पण कसं आहे ना देवा, तुला पाहिलं की अखंडितपणे तुझं मन होतं रे, पण पाहण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे. देव बघणं वेगळं आणि देवाला अनुभवणं वेगळं. संतांनी देवाला अनुभवलं, आम्ही फक्त देव पाहतोय आणि देव दिसायला एवढं सामर्थ्य तुमच्या आमच्यात नाहीच आहे.
कारण देव दिसायचं असेल तर माऊली सांगतात सर्वागती रामदे हा देही एक सूर्य प्रकाशित कसं असतं. देव दिसतो म्हणजे कसा भरला घनदाट हरी दिसे जिथे दिसे भूत देते मानीचे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा. माऊली म्हणतात तुझ्या दारी आलो आणि कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोणच कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी हरती ज्ञान राजा महाकैवल्य देशा सेवती साधू संत मनोविराळ माझा हरती ज्ञान राजा महाकैवल्य देशा. मी नाहीच. मग कोण आहे मी. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता घरी वेगळाची. मी नाहीच. तू असतो सांभाळतोय आणि असा सांभाळतोय की तुझ्याकडे आमच्यात अंतर ठेवत हो. शिक्षक होऊन गेले गुरु होऊन गेले मालक होऊन गेले पण कुठलाच गुरु शिष्याला सगळं शिकवत. कुठलाच मालक दासाला किंवा चाकराला मालक करत मोठं करीत पण मालक करीत. एकमेव माझा विठेवरचा मालक आहे जो त्याच्या प्रत्येक वैष्णवाला मालकाचा अधिकार देतो. एवढं त्याचं मोठं म्हणायचं आम्ही करावं नो हे सारिका. माऊली म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. मग किती दर्शन विठ्ठला. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुन जरकाचा पाय गेला बाणावर बाण कौरवाने मारला. देवाला सहन झाला नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देवच नव्हे परमात्मा असून वचन मोडलं. अरे तूच असं करावं आम्ही काय आदर्श काय घ्यावं तुझ्याकडनं. भगवंताने सांगावं पितामह मान्य आहे मला की वचन मोडलं मी पण कायम लक्षात ठेवा स्वतःचं वचन मोडेल हा कृष्ण पण भक्तावर घडेला अन्याय कधी देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शाणा. इट इज वेल एज्युकेटेड जो देवाचं अस्तित्व नाकारतो. इट इज अनएज्युकेटेड जो काकडा करतो. असं कसं आहे दादा. आणि कुठलं रसस्वर सायन्स शिक्षण. माऊली म्हणले सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचाय. अरे पुस्तकं वाचून तर खोकडी विषाणी होतात. ज्ञानाचं म्हणाल तर उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी सांग देव. ज्ञान कशाला म्हणावं मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. व्यक्तीच्या अगोदर जर जन्माला येतं ते ज्ञान ज्याला आत्म्याचा काहीच संबंध नाहीये आणि त्या ज्ञानामुळे त्या आत्म्याची ओळख आहे. आत्मा अगोदर आहे ज्ञान नंतर आहे पण आत्म्याच्या अगोदर ज्ञान जन्माला येत आहे आणि मग हे शरीर आहे मग हा देह आहे. ज्ञानाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. म्हणून तर तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तमची उरे. आणि हे जरी गेलं तरी ज्ञान प्रबळतेनं आपला छापा सोडून जात आहे. पण ज्ञान कुठलं ज्याला नम्रतेची सजावट आहे. त्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही जिथे अहंकार आणि ॲटिट्यूड करावा तरी कशाचा रे. आज शिकल्या समजल्या पोरांना विचारलं ना काय बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात वेल सेटल्ड आहात पण कधी भजन करताना दिसला नाही ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगा नाही तो प्रारब्धाचा भाग आहे. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही. हे सत्य तुम्ही नाकारू शकता. मी जिवंत आहे याचं मूर्तिवंत उदाहरण आहे की देवा अहम वैश्वानरो भूत्वा प्राण्यां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच.
कसा नाकारशील मला? पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, तू ही मी, हे सारिता. मग विनंती आहे, दृष्टी न फिरे. जर सत्य परमात्माच आहे तर सत्य कधीही आनंद देतं. आम्हाला ज्ञान असावं, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे. पण हे कलियुग आहे, इथे प्रचाराला फार महत्व आहे. आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावरच आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त. खरंय का खोटे? ते मरू द्या, मला त्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलं का? बळजबरीनं आलात का? 200 दिले का यायला? ते 5-6 महिन्यापूर्वी येणार बोलूच की. अरे खतरनाक बसलाय तुम्ही एकदम इगो मध्ये. तू बोल, मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. मी येत नाही कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. अशा ॲटिट्यूड मध्ये बसू नका, काही फायदा नाही आहे त्याचा. इथे फील करा, फील द मोमेंट. हसू वाटलं मोठ्यान हसा, रडू वाटलं मोठ्यान रडा, नाच वाटलं नाचा. तर यांचं काही नाही. पण ह्यातली एखादी म्हणे नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही ग. त्याला जर कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणील लई संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी. तुझे महाराजांकडे तो नाचत होती होय. काय लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बघण्याचा दृष्टिकोन आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. कितपत योग्य आहे? हा, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लापा, देव भेटला नाही, तू बाप ठोकला. कसं परमार्थ, कसं दृष्टिकोन हा? लय विचित्र काम आहे आपल्या परमार्थाचं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. मग तेवढं कशाला सोडतो? तेवढं काही खात जागी. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खाणे बघत नाही, तू खाणे असं करतो कधी? काय म्हणजे कसं रे, असा विचार नाही करत. अनमॅच्युअर सारखं नका बघू. विनंती माझी, खतरनाक आहे आपण. 10 दिवस गणपती बुडवता ना बाबूला. कोणी सांगितलं बसवायला? नको बसवू, काही उपकार करू नकोस ते बाबा. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोकती म्हणत त्यात घालून हाणलं पाहिजे. आधी सांगणारा कोण ऐकणारा माणूस. अनलॉजिकल माणसं, कसलंच लॉजिक नाही परमार्थाला. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतो, काय लॉजिक आहे? प्रॅक्टिकली पण विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याची पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती. परत नसती पाहिजे दादा. मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. माऊली म्हणतात, जयाचे आही क धड नाही तयासी परित्र पुससी काही. अशी गत वारकऱ्यांची झाली. आणि वैष्णव कुणाला म्हणावं? ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं वैष्णव झालो. आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही, कारण आमचा देह कारणी जगाच्या मालकाचा आहे. जीव दिला, आम्ही काय घाबरावं कुठल्या तरी गोष्टीला? तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय. कारण आमचा विषय तो त्यांचा झाला. माझे चित्त तुझे भयच नाही ना दादा. भयमुक्त आयुष्य म्हणजे वैष्णव आहे. प्रत्येक गोष्टीची चिंता करतोय तो वैष्णव कसा? विनंती माझी, असू द्या गळ्यात तुळशीची माळ, हार जगण्याचं बळ वाढवते. गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळ गंध असावा, दारात तुळस असावी, मुखात विटेवरच्या मालकाचं नाव असावं. आणि किती संकट आली ना आयुष्यात, प्रत्येक संकटाला नजर वर करून बघायचं सामर्थ्य जगाचा मालक देतो. फक्त हे एवढं करावं. तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवता. तुमची टाळी सुद्धा अशी खरंच नाही. तुम्ही असं टाळ्याच माझ्या वाजवता. हे असे भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव काही साकळे, भावबळे आकळे, एरविना कळे, करत यावळे. काही नव्हे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. पण आमची अवस्था द्वैताची झालेली गुरुविन ज्ञान, तया काहीची कीर्तन घडेल नाही. द्वैत असत्य कल्पना.
हे जे ॲडव्हर्टाइजमेंटचं आहे, ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. इथे महाराज सुद्धा चांगल्या गाडीत आला तरच किंमत आहे. महाराजाचं ज्ञान बघितलं जात नाही, गाडीची कंपनी बघितली जाते, है की नाही? किंमत माणसांना नाहीच आहे. प्रेझेंटेशन आणि राहा की प्रेझेंटेबल. काय होतं त्याला? पैसा कमवावाच. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाळाला गजरा असावा. कितीच कमावला तरी जगाला सांगावं याच्या पुढं हे सगळं फिक्क वाटतं आणि याच्यामुळंच हे सगळं याची जाणीव. कमवा रे, विनंती माझी. पैशाला लई किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगार आणि किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकन गुरीच रेटते. पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉलाईन, सिक्स पॅक, हँडसम, किती गुड नेचर असलं, किती चांगला स्वभाव असला, पण खिशात दमडी नसली ना, छापऱ्या कुणीला सुद्धा म्हणावं वैमन की वैमन होती माझं काय रे. विनंती नाही तुम्हाला सुद्धा, सामर्थ्य टिकवा. यांचं तर जाऊ द्या ग, तुम्हाला तरी जगाच्या मालकाची आवड असाल. काय माहित आहे, यांचं तुम्हाला येत नाही पण तुमचं यांना, तुम्ही केलेलं पुण्य नवऱ्याच्या पदरात पडतं. पण तू काय काय घरातल्या बायकाच खतरनाक. तीच म्हणते नवऱ्याला, रविवार आहे आज आणा की असली बायको नसलेली बरी राह. तर ही ज्याची वेळेवर चटकाय हे काय कर समजणार आहे. अरे स्वतःच्या आई वडिलात आणि नवऱ्याच्या आई वडिलात फरक न करणारी स्त्री तुम्हाला पत्नी म्हणून भेटणं हे तुमचं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे की तुमची पत्नी माळकरी आहे, तुमची पत्नी मोठ्या सादर करते. दोन गोष्टी असाव्या ग मायातल्या. समाजात नजर वर करूनच चालायचं, पण आपल्या माणसात नम्रतेनंच राहायचं. ती आपली नाती आहे, जपायच्यात आपल्याला. कारण शास्त्र सांगतं, ज्या घरातली स्त्री कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी चेहऱ्यावर दुःख येऊ देत नाही आणि ज्या घरातला पुरुष कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा नीती सोडत नाही, त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर सोडत नाही. एवढी ताकद तुमच्या दोघांत. वाणी रसवती यस्य यस्य श्रवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित. अगदी सोपं आहे. फक्त काय पाहिजे तुझं पाहता, जगाच्या मालकाची आवड पाहिजे, बाकी काहीच नको. पण देवा इतकं देखणं कोणी आहे का? पण जगद्गुरु तुकोबांचा आनंद असल्यामुळे तुकोबाला बाह्य स्वरूपाचं वर्णन करत नाही. तसा विचार करायला गेला प्रॅक्टिकली तर आपण सुंदर त्याला म्हणतो जो गोरा आहे, अंग काठीने चांगला आहे, नाका डोळ्याने चांगला आहे. त्यातला पहिलाच गोष्ट, त्यातला पहिलाच मुद्दा माझ्या पांडुरंगाला लागू होत नाही. तो गोरा नाहीये, तो सावळा. पण त्याच्यासारखा देखणा विश्वास का नाहीये? कारण वैष्णव ज्या नजरेने त्याला बघतात ती नजर म्हणजे निर्वाणी गोविंद असे. माणसाचं दिसणं महत्वाचं नसतं, माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो. आणि माझ्या विठ्ठलाच्या स्वभावाचा विचार करायला गेला तर उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. आजही माझा सवळ्यातला विटेवरचा मालक पंढरपुरात वाळवंटात कीर्तनात येऊन नाचतं, एवढं ज्याचं मन मोठं त्याला पांडुरंग म्हणावं. प्रत्येक देवाचं दर्शन आजही, प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. हा स्वभाव माझ्या पांडुरंगाचा. या स्वभावामुळे त्याची सुंदरता वाढते. काय स्वभाव आहे? साधा वया भक्ती काजो नाही लाज धरीत. लाज बाळगत नाही भक्तांचं रक्षण करताना. अजून काय स्वभाव हवा? या स्वभावामुळे देवा तू सुंदर आहेस म्हणून तू मला आवडतोयस असं नाहीये. मला तू इतका आवडतोयस की तुझ्याशिवाय मला काही सुंदर दिसतच नाही. हा माझा परमार्थ आहे, हे लक्षात. कारण जिकडं बघावं तिकडं तूच दिसतोय, मग तुझ्याशिवाय सुंदर दिसेल का? कारण मी ज्याच्या कोणाकडे बघतोय तिथे मला विठ्ठल जळी स्थळी देवनाथला